नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. स्नेहलता निजामपूरकर आजी, हां. वासन परिवारातर्फे तुमचं स्वागत. आभारी. आज 19 एप्रिल रोजी सकाळी तुम्ही जी 3 वाजता परिक्रमाला सुरुवात करून 8 वाजेपर्यंत संपवली, तर या परिक्रमेबद्दल तुमचा पूर्वीची परिक्रमा आणि ही परिक्रमा याच्याबद्दलचं तुमचं माहिती, मत हे थोडक्यात सांगा. ही आत्ता माझी पहिलीच म्हणजे पहिली गेल्या वर्षी झाली 20 दिवसाची. त्याच्यानंतर आत्ता ही केली. ह्याच्यात मला पुष्कळसा म्हणजे एका रात्रीत अनुभव आला. एका रात्रीत अनुभव आला म्हणजे 8 दिवसापूर्वी मी माझ्या पोटाच्या आजारामुळे गहाळ झाली होती एकदम. दात काढला, त्याच्यामध्ये पायजन झालं, सगळं झालं. नंतर मग माझा मानस मुलगा त्याला मी सांगितलं की मी येऊ शकत नाही. त्या आई तू चल, मी तुला उचलून नेईन. हे कोण बोलू शकतो? स्वामीच त्याला बुद्धी देऊ शकतात. हां, बरोबर. त्यामुळे मला ही परिक्रमा म्हणजे एक खरोखर इथली व्यवस्था, इथलं ते वातावरण, इथं निसर्गाचं हे बघून मला खरोखर भारावलेलं सगळं. स्वामी महाराजांनी लेकाला आज्ञा दिली आणि लेकांनी ती पाळली. हो हो. आता या परिक्रमेमध्ये तुम्हाला चांगले अनुभव जे आले त्याबद्दल तुम्ही तुमचं मत व्यक्त केलं. तर आता आश्रमाबद्दलचं तुमचं काय मत आहे? आश्रमाबद्दलचं मत तर चांगलंच आहे. आज मी हा असा आश्रम पाहिलाही नाही आणि काही नाही. मी आज बघितलं तुमचं जेवण, स्वयंपाक सगळं संपूर्ण गरमागरम, त्याच्यात नाश्ता, हे चहा. आज तर तुमचं सगळं उपवासाचं जेवण. त्यामुळे म्हणजे एवढ्या लोकांचं करणं आज नाही बघितलं. तर काल तुम्ही जे हे परिक्रमा कन्याचं पूजन केलं, त्या तुम्ही सांगितलं की आपण 100 माणसं आमची यायची आहेत. तर म्हटलं बरं, पण तेवढ्यांची व्यवस्था तुम्ही चोख ठेवली, त्याच्याबद्दल मी आभारी. धन्यवाद. नर्मदे हर.